कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम लक्ष असू द्या. बिमर आणि वाईट साठी फक्त एकच रिव्ह्यू असेल, ह्याच्याकडे सुद्धा लक्ष असू द्या. आणि चेंडू हरवला, भिजला किंवा फुटला, काही पण झालं चेंडूला, तर नवीन चेंडू तिथे देण्यात येईल. आणि पहिला बॉल चॉईस असेल, त्यानंतर जे चेंडू पूर्तता करतील ते आमची कमिटी करेल. मग तुम्ही तो बॉल चॉईस करू शकत नाही. जो तुम्ही पहिला बॉल चॉईस कराल तोच बॉल घेऊन तुम्हाला खेळायचंय. आणि जर तो चेंडू हरवला तर मात्र आमची कमिटी तुम्हाला, आयोजक वर्ग, दुसरा चेंडू पूर्तता करतील. मात्र तो चेंडू तुम्ही चॉईस करू शकत नाही. आणि लक्ष असू द्या, 5 षटकांची मॅच. ऑफिशियल अंपायर आमचे अरविंद म्हात्रे सर, आपण लक्ष ठेवायचंय. मनोज पवार सर, आपण सुद्धा लक्ष ठेवायचंय की 4 षटक आपले 20 मिनिटांमध्ये व्हायला पाहिजेत. अन्यथा एक खेळाडू 30 सर्कल मध्ये घ्यायचा आपण 5व्या षटकामध्ये. ही पॅनल्टी लगेच आपण पॅनलाइज करायची. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल P1चं, दुसरं षटक P2चं, आणि त्यानंतर 3 षटक रेग्युलर. अशी 5 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर खूप चांगली मेहनत आमचे जय हनुमान क्रिकेट संघ पोसरी, आणि खरं तर कौतुक करावं तेवढं कमी आहे. प्रदीप पाटील, प्रताप जाधव, अक्षय जाधव आणि संपूर्ण जय हनुमान पोसरी संघ यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. चला ऑफिशियल लक्ष असू द्या. 20 मिनिटांमध्ये आम्ही टाइम लावतोय. 20 मिनिटांमध्ये 4 षटक. 10 वाजून 6 मिनिटं झालेत. 5 षटकांची मॅच आहे. पहिलाच बॉल. कॉमेंट्री बॉक्स मधून दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल, तिथे चेंडूला दिशा दिली आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, केली चुकी, चेंडू फरार. पहिल्याच बॉल वरती फलंदाज करणच्या बॅट मधून येतोय दमदार चौकार. थँक्यू डीजे. करण दमदार सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती 4 चौकारानं सुरुवात केली आहे. गोलंदाजी मार्ग वरती विवेक पाटील. पुढचा बॉल अलॉंग द कार्पेट, तिथे क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत चेंडू निसटलाय. चेंडू दन 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 करत जे 2 चेंडू 2 चौकार आपल्याला करणच्या बॅट मधून पाहायला मिळाले. करण ठोंबरे हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी मार्ग वरती. सुंदर फटकेबाजी, 2 चेंडू 2 चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. विवेक मात्रेचा हा तिसरा बॉल, तिथे पंचांकडे अपील मागितली जाते. फलंदाज सेफ आहेत. आलाय अजून एक डॉट बॉलची समाप्ती दे होतीये. 5 षटकांची मॅच आहे आणि पहिल्या 3 चेंडू मध्ये दमदार सुरुवात राहिली आहे खोनी संघाची आपल्याला पाहायला मिळते. खोनी संघ म्हटलं तर टेनिस क्रिकेट जगतामधील हेही खूप मोठं नाव आहे. मात्र तशा प्रकारे कामगिरी राहील का? धावपुस्तकावरती 8 धाबा, 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 8 धाबा धावपुस्तकावरती. पुढचा बॉल उडवलाय, लॉफ्टेड ड्राईव्ह, तिथे क्षेत्ररक्षक आहेत मात्र बनतील दर्शक. गेलाय चेंडू डोक्याच्या वरून. 6 धाब्यांसाठी येतोय ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. धावपुस्तकावरती आता धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 धावा धावपुस्तकावरती. खर तर इथे प्रमुख उपस्थिती आम्हाला लाभली. ग्रामस्थ मंडळ मात्रेपाडा सन्माननीय आमचे रतनदादा मात्रे यांची इथे प्रमुख उपस्थिती आपल्याला आमच्या
मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतं. दादा आपण आलात, मला प्रसन्न झाली. आपण आपल्या वेलात वेल काढून इथे उपस्थिती दाखवली. आपलं सरच हार्दिक स्वागत. अजून एक चेंडूला फेकून दिलंय लॉंग लेगला, येतोय अजून एक दमदार चौकार 4 करणच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. धाव पुस्तकावरती आता बुलेट ट्रेन धावा पुढे सरकतायत. 18 धावा. टॅपिंग क्रिकेट तिथे दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत, अडवतील तोपर्यंत फक्त एकच धाव तिथे प्राप्त केली जाते. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. लॉस ऑफ 0 विकेट, 19 रन, 19 धावा धाव पुस्तकावरती. पहा, पहिलं षटक 4 मिनिटांमध्ये तिथे हाताळलं गेलंय. 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये हाताळायचंय. अन्यथा 5व्या षटकामध्ये तुम्हाला एक प्लेयर तुमचा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल आणि 4च फिल्डर, 4च खेळाडू तुम्ही सीमारेखेवरती लावू शकता. नवीन गोलंदाज प्रितेश पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. समोर करण सारखा एक मोठा खेळाडू आहे. सुंदर फटकेबाजी, त्यानं 19 धावा जमा केल्यात. पुढचा बॉल दिशा दिली आहे तिथे फलंदाज बाद. हा पहिला मोठा विकेट खर तर आपल्याला पाहायला मिळतोय. चला, पंचांचा इशारा येतोय. बॅटची एज लागली तिकडे आणि फलंदाज मात्र सेफ आहेत. पंचांना असं वाटलं होतं की बॅटची एज लागली नव्हती, LBW चा शिकार झाला होता. मात्र थोड्या चुका होत असतात. ही आली एक धाव, एका धावेनं संघ पुढे सरकतोय. धाव पुस्तकावरती धावा 20 धावा. चला, ही कुठलीही धाव नसेल या चेंडूवरती, डॉट बॉल असेल. पुढचा बॉल लोअर फुल टॉस, फुल टू वसूल, डीप मिड विकेटच्या डोक्यावरना मस्तक पे दस्तक ठोकलाय. अजून एक ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. करण आतिषबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये, फटाके उडवतोय. पुढचा बॉल अजून एक लॉफ्टेड, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहेत लॉग ऑफला डीप मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक होते, प्रथमेश होते, त्यानं पकडलाय झेल आणि संपलाय हा पहिल्या गड्याचा खेळ. करण पाटील मैदानाच्या बाहेर. विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे. करण ठोंबरे नामक हा मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर. आता नवीन फलंदाज सरफराज शेख मैदानाच्या आतमध्ये, ज्यानं किती मैदान गाजवली. खोनी संघाच्या माध्यमातून खेळत असताना श्री गणेश क्रिकेट क्लब खोनी आज या नामाने इथे मैदानामध्ये उतरलाय आणि तो सरफराज शेख आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इन ऍक्शन मोड मध्ये पाहायला मिळेल. 3ऱ्या क्रमांकाचा हा फलंदाज. मागच्या घडीला आपण पाहिलं तर हा फलंदाज ओपनिंग साठी यायचा, सलामीसाठी यायचा. मात्र थोडं लेट बोलवलंय. पहा, आल्या आल्या सुरुवात केली आहे. सुंदर नजाकत दाखवली. चेंडूला कव्हरच्या डोक्यावरनं फेकून दिलाय. 4 साठी चौकार.
म्हटलं होतं की हा फलंदाज आहे ज्यानं कित्येक मैदान गाजवलेत कोणी संघाच्या माध्यमातून खेळ करत असताना, आणि तोच फलंदाज इथे आपल्याला फलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. लेटकडची नजाकत तिथे क्षेत्ररक्षक आहे, थोडी चुकी, जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत दोन धाबा सहजरित्या पूर्ण करतायत. दोन धाब्यानं संघ पुढे सरकतोय, संघ चाललाय धावपुस्तकावरती 31-31 धाबा धावपुस्तकावरती. समोर आकाश आणि सरफराज शेख अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळ करत असताना पाहायला मिळते. आकाश ठोंबरे, पुढचा बॉल तिथे झेल पकडलाय, संपलाय. आकाश ठोंबरेचा खेळ. आकाश ठोंबरे बॅक टू डगआउट. शांत झालाय, ही मोठी विकेट आहे. खर तर दिबा स्टेशन संघ आता जल्लोष करेल, कारण तिथे खूप सुंदर झेल पकडला गेला सरफराज शेखचा. तिथे मुकेश होते क्षेत्ररक्षक आणि त्यानं सरफराज शेखचा हा झेल पकडलाय. एक एक मोठं वादळ इथे शांत केलं जात आहे. कोणी संघाच्या माध्यमातून खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांना फाईट देत असताना दिबा स्टेशन हा संघ धावपुस्तकावरती आता 31-31 धाबा धावपुस्तकावरती दोन गाड्यांचा मोबदला आहे, आणि 31 धाबा धावपुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दोन षटक संपलेत, दोन षटकांच्या समाप्तीनंतर 31 धाबा धावपुस्तकावरती. दोन षटक संपलेत, 31 धाबा 15.50 सरासरीने जमा करत असताना कोणी संघ आपल्याला पुढे सरकताना पाहतोय. मात्र दोन मोठी विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत, करण आणि सरफराज शेख. इथून आता फलंदाजी मार्क वरती स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल आकाश ठोंबरे, आणि त्याच्या सोबत त्याचा साथ देण्यासाठी नवीन फलंदाज हर्षद ठोंबरे. दोन्ही बंधू खरं तर मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज पियुष. पियुष आहे गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या क्रमांकाचा हा गोलंदाज पियुष आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष असू द्या 10 वाजून 17 मिनिटं, म्हणजे दोन षटक हाताळायला तुम्ही 11 मिनिटाचा कालावधी खर्च केला आहे. दिबा संघ याच्याकडे लक्ष असू द्या की तुम्ही दोन षटक हाताळण्यासाठी 11 मिनिटाचा कालावधी खर्च केलाय. पुढचा बॉल उडवलाय, तिथे क्षेत्ररक्षक नसतील, स्टेट ड्राईव्हचा फटका आलाय. पहिल्याच बॉल वरती षटकारानं स्वागत केलंय. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आकाश ठोंबरे. षटकारानं स्वागत केलंय तिसरा पियुष नामक गोलंदाजाचा. समोर आकाश ठोंबरे आही तेवढाच मोठा फलंदाज आहे. पुढचा बॉल तिथे फक्त दिशा दिली आहे कव्हरच्या रिजनला. चेंडू धन 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 करत चार चौकार. थँक्यू डीजे. 4 संघ पुढे सरकतोय धाव पुस्तकावरती. 41 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती पियुष पुन्हा एकदा सज्ज असेल. पुढचा बॉल हाही उडवलाय, लॉग ऑनच्या डोक्यावर ना ठोकलाय. अजून एक ब्रँडेड षटकार.
चला वाकलन संघ आणि सागाव संघ आपण रिपोर्टिंग करून ठेवायचे लगेचच. आपण रिपोर्टिंग करा आमच्या मुख्य व्यासपीठावरती. खरं तर नेक्स्ट मॅच असेल इनिंग्स ब्रेक मध्ये आपण लगेचच तिथे नाणेफेकी करणार आहोत. काय आतिषबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आकाश ठोंबरे. पुढचा बॉल हाही चेंडू उडवलाय फाईन रिझनला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत पकडलाय तिथे मात्र झेल. तिथे 6 धाब्यांसाठी चेंडू गेलाय तिथे षटकाराच्या बाहेर तिकडे झेल पकडला. आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले मात्र दर्शक बनले आणि त्यानं तिथे ठोकलाय षटकार आकाश ठोंबरेच्या बॅट मधून. हाही 6 षटकार. काय सुंदर फटकेबाजी सुरू आहे. पहिला 6 त्यानंतर 4 परत 2 चेंडूवरती 2 षटकार. हाही चेंडू तेवढ्याच ताकदीनं हा लागोपाठचा तिसरा षटकार आकाश ठोंबरेच्या बॅट मधून. जशा प्रकारे करण ठोंबरे आणि त्याचनंतर सरफराज शेख आऊट झाल्यानंतर जबाबदारी स्वीकारली आहे आणि त्या जबाबदारीनं फटकेबाजी सुरू आहे. काय मैदानाच्या आतमध्ये घडलंय. खरं तर पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर चौकार त्यानंतर लागोपाठचे 3 षटकार. संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 59 धावांवरती. काय कमालीची फटकेबाजी सुरू आहे. आकाश ठोंबरे पियुष वरती आता प्रेशर असेल गोलंदाजी करत असताना. काय सुंदर फटकेबाजी सुरू आहे. मागच्या 5 चेंडूवरती मोठे फटके आलेत. तिसरं षटक सुरू आहे पियुष आणि त्याच्यावरती अप्रतियाला. इथून पंच दिशा तिथे चेक करतील लाईन चेक करतील. आलाय वाईड बॉल आणि एक धाव अतिरिक्त धाव पुस्तकावरती आता 60 धावा ठोकल्या जात आहेत लगवल्या जात आहेत. सुंदर फटकेबाजी आकाश ठोंबरे आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून. पुढचा बॉल तिथे अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील थोडस बमलिंग तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत. काय सुरेख फटकेबाजी आकाश ठोंबरे. वादळ मैदानाच्या आतमध्ये आलाय. 3 षटक संपलेत आता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपुस्तकावरती धावा 62 धावा 2 गणांचा मोबदला. डीजे थँक्यू डीजे. 4थं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती. प्रितेश तिथे हलक्या हाताने फक्त सन्मान केलाय चेंडूचा आणि स्ट्रायकर एंड वरती बोलवलं जातं आता आकाश ठोंबरेला. याच कारण काय. कारण मागच्या षटकामध्ये आकाश ठोंबरेने मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे आग लावले. चर्चेना उदान आलंय. आकाश ठोंबरे कधी स्ट्रायकर एंड वरती येईल आणि तो आकाश ठोंबरे आता स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. धाव पुस्तकावरती 63 धावा. पुढचा बॉल उडवलाय लॉग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत कुठलीही चुकी नाही. फलंदाज बाद. ही मोठी विकेट. 3ऱ्या क्रमांकाची फलंदाज बाद आकाश ठोंबरे. दान आणलं होतं मैदानाच्या आतमध्ये. तो फलंदाज आता मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज किरण मात्रे फलंदाजी मार्ग वरती आणि त्याच्या सहसाथीनं त्याची साथ देत असताना हर्षद ठोंबरे फलंदाजी मार्ग वरती. 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज प्रितेश गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय.
दोन चेंडूंचा खेळ त्यानं इथे संपन्न केला आणि एक मोठी विकेट प्रितेशनं इथे मिळवली आहे. काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल फटका तेवढाच सुंदर आहे, दमदार आहे. मिड विकेटच्या डोक्यावरनं पहिल्या चेंडूवरती किरण मात्रे ठोकलाय 6 षटकार. थँक्यू डीजे. काय कमालीची फटकेबाजी सुरू आहे. कोणी संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय तो षटकार चौकारांची भाषा करतोय. पुढचा बॉल तिथे अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे. थोडस फंबलिंग, एकच धाव तिथे प्राप्त केली जाईल. एका धाबेनं संघ पुढे सरकतोय. धाव पुस्तकावरती धाबा आपल्याला आता पाहायला मिळत आहेत. 70 धाबा तब्बल धाव पुस्तकावरती सोडल्या जात आहेत. पुढचा बॉल तिथे डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. काय कमालीची गोलंदाजी प्रितेशी. जशा प्रकारे तिसरं षटक हाताळलं पियुषनं, मात्र त्याच नंतर चौथ्या षटकामध्ये कमबॅक करतोय. कमबॅक करणं जाणतोय हा गोलंदाज प्रितेश आपल्याला पाहायला मिळतोय. झुंज देतोय मैदानाच्या आतमध्ये, संघर्ष करतोय. कर्णधार आहे आणि कर्णधाराची भूमिका तिथे करत असताना तिथे चेंडू फरार झालाय. दोन क्षेत्ररक्षकांना चकवा देत गेलाय. 4 चौकार. जी आपल्याला पाहायला मिळतात 4 षटक संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती धाबा 74, 74 धाबा धाव पुस्तकावरती. शेवटचं षटक यश भगत आलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला आता पाहायला मिळेल. यश भगत संघर्ष करावा लागेल, कारण संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणीही यशस्वी होत नाही. आणि आता तो संघर्ष तर करावा लागेल गोलंदाजी करत असताना यश भगतला. कारण धावपुस्तकावरती जर धावा पाहिल्या ना तर कोणी संघ एक मोठं टार्गेट सेट करण्याच्या प्रयत्नाने तर संघ जाऊन पोहोचलाय 74 धावेंवरती. 4 चेंडू 4 षटक संपलेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 74 धावा. यश भगत शेवटचा गोलंदाज, त्याचं सुद्धा स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. त्याचं सुद्धा सहानं स्वागत केलंय. तिथे फलंदाज होते किरण, मात्र त्यानं ठोकलाय हा अजून एक ब्रँडेड षटकार. धाबा म्हणल्या जात आहेत तब्बल 80 धाबा म्हणल्या जात आहेत. 1 चेंडूचा खेळ संपलाय आणि 80 धाबा आपल्याला धाव पुस्तकावरती पाहायला मिळत आहेत. काय कमालीची फटकेबाजी सुरू आहे. कोणी संघ विचार केला हे मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट जगतामधील, आणि तशीच फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल तिथे फटका हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक येथील दूरवरून, मात्र तिथे शेवटच्या क्षणाला झेल ड्रॉप झालाय. शेवटच्या क्षणाला खरं झेल पकडला गेलाय. खूप सुंदर तिथे झेल आपल्याला पाहायला मिळाला पियुषच्या माध्यमातून, आणि तिथे फलंदाज झालेत बाद.
पाहायला मिळतात यांची अजूनही विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे. हा फलंदाज तब्बल 4थ्या क्रमांकाचा बाद होऊन मैदानाच्या बाहेर गेलाय. आता शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडूंवरती किती धावा जमा करेल हेही पाहणं आपल्याला गरजेचं आहे. पंचांचा इशारा आहे तो वाईडचा. एक धाव तिथे अतिरिक्त ऍड केली जाईल. यश बघत आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. धाबांचा विचार केला तर 81 धाबा. समोर राकेश माळी हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल तिकडे पंचांचा इशारा आलाय बीमरचा. मात्र तिथे पहा काय घडतंय. एक धाव सहजरित्या धावून काढले. 1+1 अशा या 2 धावा मिळतील. पंचांचा बीमरचा इशारा म्हणजेच पुढच्या चेंडूवरती फ्री हिट असेल. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. खर तर धावांचा ओघ पाहिला तर धावा खूप आहेत. संघर्ष करायचा होता यश भगतला, मात्र थोड्या चुक्या करतोय. गोलंदाजी करत असताना शेवटचं षटक हाताळतोय जरूर, मात्र धावा खूप खर्च करतोय. धावपुस्तकावरती 83 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पंचांचा इशारा आलाय वाईडचा. अजून एक खराब बॉल यश भगतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आता 84 धावा धाव पुस्तकावरती जोडल्या जातील आणि फ्री हिट कंटिन्यू असेल. अवघा 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडू खूप चांगले डिलेव्हर केले यश भगतनं, मात्र त्याच नंतर चुक्या करतोय. त्यानंतर वाईट, त्यानंतर नो, आता परत वाईट. आता पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल आहे. तिकडे आडवणी केली गेली आहे. मिळेल फक्त एकच रन. एका धावेनं संघ पुढे सरकतोय. धाव पुस्तकावरती आता 85 धावा. 3 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि 3 चेंडूंवरती कोणी संघ किती धावांवरती मजल मारतोय. समोर राकेश माळी फलंदाजी मार्ग वरती, गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज यश भगत. शेवटचा तिथे षटक सुरू आहे. अडवणी केली गेली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आले फक्त एकच धाव. सिंगल डबलला प्राधान्य देत असताना यश भगत सुंदर गोलंदाजी करतोय, मात्र लाईन आणि लेंथ चेक करून त्याला सुद्धा गोलंदाजी करावी लागेल. 86 धावा आता धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल फटका तेवढाच दमदार आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका गेलाय 4 साठी. येतोय चौकार. थँक्यू डीजे. धाव पुस्तकावरती आता धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 90 धावा तब्बल पूर्ण होत आहेत फलंदाजी करणाऱ्या कोणी संघाच्या. पुढचा बॉल तिथे लाईन चेक केली जाईल. आई चेंडू कराबाय अवे फ्रॉम द बॉडी. चेंडूला डिलेव्हर करायचं होतं, मात्र ऑफ स्टिकचा चेंडू बाहेर गेलाय. आलाय डॉट बॉल. धाव पुस्तकावरती आता एक धाव तिथे ऍड केली जाईल. 91 धावा आता धाव पुस्तकावरती जोडल्या जात आहेत. चेंडूंचा विचार केला तर शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल आणि 91 धावा धाव पुस्तकावरती. एक खूप मोठं टार्गेट आपल्याला हनुमान चषक भोसरी आयोजित खर तर ही स्पर्धा पाहायला मिळते आणि त्या स्पर्धेमधलं हे सर्वात मोठं टार्गेट आता चेस करायचंय दिवा संघाला. कारण पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपल्याला धावांचा विचार पाहायला मिळाला तर धावा बनल्या जात आहेत 92 धावा तिथे धाव पुस्तकावरती बनताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी उत्तरार्धामध्ये दिवा स्टेशन या संघाला बनवायचे आहेत 93 धावा. खर तर खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. करणची राहिली आहे, त्यानं 9 चेंडू 25 धावा. त्यानंतर आकाश ठोंबरे त्याच्या माध्यमातून आपल्याला षटकार हॅट्रिक पाहायला मिळाली. त्याच्या माध्यमातून 7 चेंडू 30ची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. अशी दमदार फटकेबाजी राहिली आणि संघ जाऊन पोहोचलाय 92च्या घरात. म्हणजे जिंकण्यासाठी बनवायचे 93 धावा. वळूयात आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती. खरं तर ग्रामस्थ मंडळ म्हात्रेपाडा आमचे सन्माननीय रतनदादा म्हात्रे यांचा विशेष मान सन्मान आपल्याला पाहायला मिळेल.
खरं तर आजचे प्रमुख आमचे अतिथीगण ग्रामस्थ मंडळ मात्रेपाडा सन्माननीय रतनदादा मात्रे यांचा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेमाची उद्धार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण करता सन्मान चिन्ह देऊन पाहुण्यांचा शुभ सन्मान. भारताची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती जपत असताना आमचा पाहुणा वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. 92 धावा धावपुस्तकावरती जोडल्या गेलेत. 93चं लक्ष आहे. एका बाजूला खोनी संघ, एका बाजूला दिवा स्टेशन. बघूयात काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, कोणता संघ इथून बाजी मारतोय. 93 धावा चेस होतील का दिवा स्टेशन या संघाला, की धावा रोखतील? याचं धावतं वर्णन ऐकूयात. पुढचा आवाज आमचा पाळ्याचे सोनू बांगर यांचा. थँक्यू सो मच. अच्छा डीजे मास्टर, थँक्यू सो मच मनोज. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वांना शुभ सकाळ, शुभमय सकाळ, गुड मॉर्निंग. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. स्पर्धा आपण पाहता त्या ठिकाणी जय हनुमान क्रिकेट संघ पोसरी आयोजित जय हनुमान चषक 2025 पर्व आणि आज स्पर्धेचा अंतिम दिवस. 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा, आज मेगा फेस्टिवल आपण पाहतात आणि पहिला मॅच सध्या तरी रंगतोय आजच्या दिवसातील. एका बाजूला टीम दिवा स्टेशन आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करतो खोनी संघ. प्रथम बॅटिंग केली खोनी संघाने आणि 5 षटकामध्ये धावा बनवल्यात. एकूण स्कोरबोर्ड वरती 92 धावा बनवल्यात आणि 93 धावेचं भलं मोठं लक्ष उभं केलंय टीम दिवा स्टेशन संघासमोर आणि ते लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती पोहोचते. दीपराज पाटील आणि नॉन स्ट्रायकरला फलंदाज पाहायला मिळेल. सुमित भोईर, दीपराज आणि सुमित भोईर ही जोडी पाहायला मिळते दिवा स्टेशन या संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्ग वरती पहिलं षटक खोनी संघाच्या वतीनं हेमंत ठोंबरे आपल्याला पाहायला मिळतील. हेमंत येतात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. हेमंत सज्ज होतात गोलंदाजी मार्ग वरती. पॉवर प्लेचं षटक असेल. टार्गेट मोठं आहे. इथून सुरुवातीला बॅटिंग करत असताना आपण पाहिले गेलं तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटकेबाजी लगातार करावी लागेल, कारण की 93 धावा बनवायच्या आहेत 5 षटकामध्ये. दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल, पहिला चेंडू एज लागते, पाठीमागे येतो खेळाडू उपस्थित आणि डायरेक्ट टीचा प्रयत्न करतात, परंतु धाव कंप्लीट केली आहे. सिंगलनं खातं खुलवेल दीपराज आणि टीम दिवा स्टेशन या संघाचं देखील एक धाव धावफलकावरती. सुमित आणि दीपराज ही जोडी पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला आता असतील दीपराज. सुमितचं खातं खुलं झालं 1 या धावसंख्येनं. षटक क्रमांक पुन्हा एकदा पहिलं या ठिकाणी सुरू आहे. हेमंत ठोंबरेचं गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज होतात. ओव्हर द विकेट मिस्टामिंग स्ट्रोक आहे. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, झेलची शक्यता, खेळाडू उपस्थित, स्वतः गोलंदाज गेले परंतु झेल पकडता आला नाहीये. झेल ड्रॉप होतोय. असे झेल पकडणं फार कठीण असतं, कारण की तुम्ही जेव्हा गोलंदाजी करत असता तेव्हा फार फॉलो थ्रू मध्ये पुढे गेलेला असतात, त्याच्यानंतर स्वतःला आवरणं, त्याच्यानंतर परत रिटर्न कॅच वरती येणं, हे फार काही गोष्टी कठीण असतात. त्यामुळे या ठिकाणी हा झेल कठीण होता आणि ड्रॉप झालाय. धाव मिळते 1 धावसंख्या 2 धावा धावफलकावरती. शांत स्वरूपात दिवा स्टेशन संघाच्या माध्यमातून. लॉफ्टेड हिट फटका चांगला आहे. हेच फटके मारावे लागतील टीम दिवा स्टेशन संघाला हा टार्गेट चेस करण्यासाठी आणि बॉलला पाठवलाय लॉंग ऑफ, सीमारेखा बाहेर षटकार.
आठमधनं धावसंख्या 6 पुढे सरकेल धावफलकावरती आपण बाधात 8 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालाय, 8 धावा खर्च होत आहे त्या षटकामध्ये. गोलंदाजी मार्क वरती हेमंत ठोंबरे पुन्हा एकदा सज्ज होतात. राईट आर्म राऊंड द विकेट. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतात. खेळाडू उपस्थित असतील. धावबाची संधी, विकेट धोक्यामध्ये आणि गमावली विकेट. दोघांमध्ये तालमेल नव्हता, संवाद तुटलाय, कॉलिंग चुकीची होती आहे आणि इथून विकेट या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिला धक्का टीम दिवा स्टेशन संघाला. फलंदाज दीपराज बॅक टू द डगआउट. नाराज होत्यात भरपूर सुमित भोईर वरती. पहिले विकेटचं पतन डीजे. ऑन साइडला खेळतायत. मिड विकेटला खेळाडू उपस्थित असतील आणि एक धावी ते मिळते. सिंगलला खातं गोल होत आहे अश्विन भगतचं देखील. धावसंख्या नक्कीच एकने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती. चांगलं कमबॅक करतात. एक षटकार आल्यानंतर आपल्या ओव्हरमध्ये गोलंदाज हेमंत ठोंबरे. षटकातील बॉल झालेत आतापर्यंत आपण पाहिले 5 धावा खर्च होत आहेत 9 आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. राईट आर्म राऊंड द विकेट. स्क्वेअर ऑफ द विकेटने खेळतात. पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला होता परंतु आता कॉलिंग चांगली झाली आहे. नकार दिलाय फलंदाज सुमित भोईरने देखील आणि ओव्हर क्रमांक पहिलं कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 93 धावेचा लक्ष्य चेस करत असताना दिवा स्टेशन पोहोचली आहे 1 गडी बाद 9 या आकड्यावरती. षटक एक षटकार आपण पाहिला, त्याच्यानंतर एक विकेट देखील आपण पाहिली. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता दुसरं पॉवर प्लेचं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. अनंत येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. चलत गती गोलंदाज आपण पाहतायत. हाईटचा देखील पुरेपूर फायदा उचलत असतात गोलंदाजी करत असताना. बाउन्सर नेहमीच त्यांच्या माध्यमातून भरपूर येत असतात. वेग व्हेरिएशन आपल्याला त्यांच्याकडनं पाहायला मिळत असतं. तोच गोलंदाज आनंदा. राईट आर्म ऑन द विकेट. पहिला चेंडू बाउन्सरचा वापर केलाय आणि यस सफल ठरलाय. मिळाली विकेट अश्विन भगतची पहिल्याच बॉलवरती आणि लागलाय दुसरा धक्का टीम दिवा स्टेशन संघाला. समाज 2 गडी बाद होत आहेत 9व्या आकड्यावरती. सामना या ठिकाणी तसा डॉट बॉल येतील, जसे विकेट पडतील तसा कठीण होत जाईल दिवा स्टेशन संघासाठी. टार्गेट मोठं होतं. सुरुवात या ठिकाणी मोठी करायची होती परंतु थोडासा बॅकफूट वरती पाहायला मिळतोय दिवा स्टेशन टीम. चला नवीन फलंदाज येत आहेत 4थ्या क्रमांकावरती. पियुष येत आहेत. इंडियन नंबर 4 4थ्या क्रमांकावरती येत आहेत. सलामीवीर अद्यापही सुमित भोईर ज्यांच्या बॅटमधनं एक षटकार आपण पाहिलाय. अजूनही गरज आहे त्यांच्याकडनं, नक्कीच अपेक्षा असतील त्यांच्या टीमला मोठ्या फटक्यांच्या. लो फुल टॉस ऑन साइडला खेळतायत आणि खेळाडू उपस्थित असतील शॉर्ट मिडॉन मध्ये. एकच धाव ती मिळेल. धावसंख्या 10 धावा धावफलकावरती. आयोजन कमिटीच्या भूमिकेमध्ये आमचे प्रताप जाधव, त्याचबरोबर प्रदीप पाटील, अक्षय जाधव देखील असतील. नक्कीच आमची संपूर्ण आयोजन कमिटी, संपूर्ण
जहानमन क्रिकेट संघ पोसरी यांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहत आहेत. चांगली क्रिकेट स्पर्धा आणि मात्रेपाड्याचे हे ग्राउंड आपण पाहत आहेत. भरपूर चांगलं लाईव्ह टेलिकास्ट मध्ये प्रताप भरपूर चांगलं दिसतंय आणि समोर देखील. हो, चांगला बॉल होता, अगोदरच बॅट फिरवली, ब्लाइंड स्ट्रोक खेळताय, चेंडूवरती व्यवस्थित नजर नव्हती आणि बॉल पडल्यानंतर थोडासा टिक ऑफ झाला. फलंदाज सुमित भोईरला बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती. एकूण 10 या आकड्यावरती 3 चेंडू झालेत या षटकातील. 3 बॉलमध्ये एकच धाव खर्च केली आहे. एक सफलता प्राप्त केलं गोलंदाज अनंताना. अगोदरच पुन्हा एकदा तेच चित्र होतं, परंतु यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत. आउटसाइड ऑफ स्टंप वाईड बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावी ते मिळते. धावसंख्या 11 वरती पोहोचेल. 11 धावा फलकावरती 2 गडी बाद. टीम दिवा स्टेशन पुन्हा एकदा तेच चित्र. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. वाईड बॉल थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतायत बॉलला बॅट्समॅनच्या आपण पाहतोय आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी अतिरिक्त चेंडू बाहेर जातात. वाईड बॉल आलेत. धावसंख्या एकूण 12 या आकड्यावरती पोहोचते. वाकळण संघाचे कॅप्टन आपण उपस्थित राहा टॉससाठी. टीम वाकळण संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल शेरादेव सागाव टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. पूल केलाय, फटका चांगला परंतु एलिव्हेशन मिळालं नाहीये. खेळाडू उपस्थित लॉंग ऑनला टिपली असेल. संपलाय सुमित भोईरचा खेळ. तिसरा धक्का टीम दिवा स्टेशन संघाला. सो मच. विकेट मिळवली पुन्हा एकदा षटकामध्ये अनंतानं, कारण की या ओव्हरमध्ये आपण पाहिलं आतापर्यंत 2 चेंडू हे वाईड आले. त्याच्यानंतर पूलचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला सुमितनं आणि त्याच्यानंतर ही विकेट आली आहे. नवीन खेळाडू येत आहेत. 5व्या क्रमांकावरती मुकेश येत आहेत. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या षटकातील. अनंत तयार. हो, चांगला बॉल सतीक यॉर्कर पाहायला मिळतोय. समोर खेळतायत. फक्त दिशा दिली होती, डायरेक्टचा देखील प्रयत्न केला परंतु सिंगल कंप्लीट केली जाईल. धावसंख्या फलकावरती सिंगल बरोबर 13 या आकड्यावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल या षटकातील. ऑन साइडला खेळलेत. फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित आणि लॉंग ऑनला पायाच्या साह्याने बॉल अडवतायत. प्रयत्न करतायत. एकूण धावा मिळतील या चेंडूवरती 3 धावा मिळतात. अंतिम बॉल वरती षटक क्रमांक 2 समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या दिवा स्टेशन टीम 3 गडी बाद 16 या आकड्यावरती डीजे. वाकलन टीमचे कॅप्टन आणि सागाव टीमचे कॅप्टन टॉस साठी लगेच जॉईंट ओपन, कारण की सेकंड सत्र सुरू आहे, दुसरं सत्र सुरू आहे, त्यामुळे आपण लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. हर्ष ठोंबरे येत आहेत तिसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू स्लो बर्मन पद्धतीचा पाहायला मिळतो. बॅक ऑफ द हँड पाहायला मिळाला. अगोदरच बॅट फिरवली आणि हा डॉट बॉल आलाय. लक्ष भरपूर मोठे. 93 धावा बनवायच्या होत्या या मॅच मध्ये. 2 षटक कंप्लीट झाली. धावा फलकावरती धावा फक्त 16 पाहायला मिळतात. सागाव संघाचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचतायत. फुलटॉस चेंडू पुढे येऊन खेळतात आडव्या बॅटनं. वाईड ईस्ट लॉंगॉनला खेळाडू उपस्थित. अनंत त्या ठिकाणी असतील आणि एकच धाव पुन्हा एकदा मिळेल. धावसंख्या 17 वरती पोहोचेल. वाकलन संघाचे कॅप्टन चला आपण देखील या टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा. हो, गतीमध्ये परिवर्तन होतं. पुन्हा एकदा फिंगर रोल केले या चेंडूवरती. बॅक ऑफ द हँड आणि एक धाव इथे मिळेल. धावसंख्या 18 वरती पोहोचली. या मॅच मध्ये जरूर मजा नाहीये, कारण फाईट नाहीये. जशा प्रकारे बॅटिंग केली होती खोनी संघानं, तशा प्रकारची बॅटिंग त्यांना उत्तर देत असताना नाहीये. 93 धाव्यांचं लक्ष तर पाठलाग करतो. 18 पर्यंत पोहोचलाय संघ दिवा स्टेशन.
ऑन साईडला खेळायचं होतं, परंतु स्वतः गोलंदाज जात आहेत. बॅक टू द बॉलर खेळण्याचा देखील प्रयत्न केला आणि डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल या षटकातील पुन्हा एकदा हर्षद ठोंबरे. गतीमध्ये परिवर्तन होतं, पुन्हा एकदा एज लागली, डायरेक्ट हिटचा प्रयत्न करतायत आणि पुन्हा एकदा मिळेल फक्त सिंगल. वाकलन टीमचे जितेश आपण या लगेच टॉस साठी. राईट मोर द विकेट. पुढचा बॉल षटकातील शपळून खेळण्याचा प्रयत्न केला आणि ते मिडल स्टंप उखडली आहे. फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. धक्का क्रमांक लागतोय चौथा टीम दिवा स्टेशन संघाला. टीम जाते पूर्णपणे बॅकफुट वरती. व्यासपीठावरती नाणेफेकी होते प्रदीप पाटील यांच्या शुभ हस्ते. वाकलन विपक्ष सागाव या दोन संघांमध्ये बिग फाईट लढत आणि टॉस झाला. टॉस जिंकला सागाव संघाने नाणेफेकी जिंकली. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. गोलंदाजी स्वीकारली, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम वाकलन संघाला. चला या मॅच मध्ये मजा नाही. ही मॅच वन साइड पाहायला मिळते. यू आर द वॉचिंग वन साइड मॅच. कारण या मॅच मध्ये 93 धाव्या बनवायच्या होत्या. धावा फलकावरती 3 षटक कंप्लीट झालेत आणि 19 धावा फक्त पाहायला मिळतात. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजूनही भरपूर अंतर आहे. जिंकण्यासाठी गरज आहे 74 धावेची अद्याप गरज असेल या मॅच मध्ये. अक्षय भगत येत आहेत. नवीन फलंदाज गोलंदाजी मार्ग वरती सज्ज आहेत. अजय उतेकर. चांगला बॉल, प्लेट ऑनची विकेट, एज लागली आणि यशांवरती हा चेंडू आदळलाय. अजून एक धक्का लागतो टीम दिवा स्टेशन संघाला. चला विकेट मिळाली पुन्हा एकदा. अजून एक धक्का लागलाय. झेलबाद होत आहेत फलंदाज आणि हा सामना एकतर्फी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून मॅच जिंकण्याच्या उंबरठ्यावरती मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव झालाय आणि मॅच मजबूत आहे टीम खोणी संघाच्या बाजूला. यश येतात नवीन फलंदाज यश भगत. 19 बाद झालेत या मॅच मध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं तर 6 गडी बाद होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती फक्त 19 धावा असतील, 20 धावा असतील धावफलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा षटकातील. चांगला बॉल, पुन्हा एकदा लाऊड अपील केली आहे परंतु पंच सहमत नाहीयेत आणि इथून मिळेल 1 धाव. लेग बाईकच्या स्वरूपाने सिंगल मिळेल. पंच सांगत असताना आज पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे स्टायलिश अंपायर मनोज पवार देखील जॉईन झाले. त्यांचं देखील सहर्ष मनोपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल आमच्या नक्कीच जय हनुमान चषकामध्ये. नेक्स्ट मॅच चला सागा विपक्ष वाकलन संघ या दोन संघांमध्ये लढत असेल. दोन्ही संघ आपण खेळाडूंना घेऊन रेडी राहायचं लगेच. फुल टॉस बॉल, लॉफ्टेड हिट आणि पाठवलाय बॉलला वाईड स्ट्रॉंग ऑन सीमा रेखा बाहेर.
षटकार आलाय, परंतु या षटकाराने फारसा फरक पडणार नाहीये टीम कोणी संघाला. डीजे पुढचा बॉल पुन्हा एकदा धावसंख्या षटकाराने पुढे सरकली ती 27 या आकड्यावरती. चांगला कमबॅक करतायत लगेचच या ठिकाणी चांगला बॉल पाहायला मिळाला. गुडलेंथ वरती पडल्यानंतर पॅड वरती चेंडू आदळला आणि लेग बाईटचा इशारा. ओव्हर ओव्हरची होती समाप्ती. षटक समाप्त झाले का पंच? येस, 4 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 28-28. सन्माननीय आदरणीय नक्कीच सहागावचे हरिश्चंद्रजी ठाकूर साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल जय हनुमान चषकामध्ये. या आपण व्यासपीठावरती, कारण की नेक्स्ट मॅच मध्ये चिरादेव सागाव संघ देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि त्याला फाईट करेल टीम वाकळण संघ. लगातार षटकार येत आहेत, परंतु षटकारांना आता काही महत्व नाहीये. वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला. षटकार डीजे यश बाद होत आहेत फलंदाज. चला 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी असेल आणि सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती टीम कोणी संघ. पंच 1 चेंडू असेल का? येस. तू का चुकते नुसतं, तू का मिस करते रन? पण आपाप लिहतेस 1 रन वारवला तुम्ही मागाशी. आम्ही चुकताना रे, माहित तू चुकला का आम्ही चुकलोच. मग फटका यावेळेस मात्र लॉंग ऑफला खेळून काढतात आणि मॅच समाप्त. सामना जिंकलाय टीम श्री गणेश खोणी संघानं. हा दणदणीत विजय साकारला या स्पर्धेमध्ये. 92 धावा बनवल्या होत्या, त्या लक्षात पाठला करत असताना धावा फलकावरती 5 ओव्हर मध्ये 41 धावा ठोकल्या गेल्या टीम दिवा स्टेशन संघाच्या माध्यमातून. आणि आता हा सामना जिंकला खोणी संघानं. लाईन अप करायचं, शेक हँड करायचं दिवा स्टेशन संघ.